ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ശ്രീമദ് നാരായണീയം ദശകം 41. പൂതന ശരീരദാഹവും കൃഷ്ണലാളനാഹ്ലാദവും. വ്രജേശ്വര ശൗരി വജോ നിശമ്യ സമാവ്രജന്നധ്വനിബീതചേതാഃ നിഷ്പിഷ്ട നിശേഷ തരും നിരീക്ഷ്യ കഞ്ചിത് പദാർത്ഥം ശരണം ഗതസ്ത്വാം നിശമ്യ ഗോപീ വചനാദുദന്തം സർവേഭി ഗോപാഭയവിസ്മയാന്താഃ ത്വത്പാദിതം ഘോരപിശാചദേഹം ദേഹോർവിദൂരേദകുടാരകൃത്തം ത്വത്പേദപൂതസ്തനതച്ചരീരാത് സമുच्चलन्नुच्चतरो हि धूमः शङ्कामदादोगरवक्किमेषः किं चान्दनो गौल्गुलवोदवेदी मदङ्गसङ्गस्य फलं न दूरे क्षणेन तावत् भवतामपि स्यात् इत्युल्लभन् वल्लभतल्लजेभ्यः त्वं पूतनामादनुदा सुगन्धिं चित्रं पिशाचानहतः कुमारः चित्रं पुरैव कदिशौरिणेदम् इति प्रशंसन् किल गोबलोगो भवन्मुखालोकरसेन्यमाङ्क्षेत् दिने दिनेद प्रतिवृद्धलक्ष्मीरक्षेण माङ्गल्यशतो व्रजोऽयं भवन्निवासादयि वासुदेव प्रमोदसान्द्रपरिदो विरेजे गृहेषु ते कोमलरूपहासमिदः कदा सङ्कुलिता कमन्यः वृत्तेषु कृत्येषु भवन्निरीक्षा समागता प्रत्यहमत्यनन्दन् अहो कुमारो मयि दत्तदृष्टिः स्मितं कृतं मां प्रतिवत्सकेन एहेहि मामित्युपसार्यपाणि त्वयि शक्यं किं न कृतं वधूभिः भवद्वपुस्पर्शनकौतुकेन करात्करं गोपवधूजनेन नेदस्त्वमादाम्रसरोजमाला व्यालम्बिलोलम्बतुलामलासीः निपाययन्ति स्तनमङ्गगं त्वां विलोकयन्ति वदनं हसन्ति दशां यशोदा कदमां न भेजे सतादृश पाहि हरे गदात्मां श्रीहर्ये नमः. गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द.